नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या प्रकरणात आपण शिकलो की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या, त्याचा अर्थ, सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र आहे त्याची उपयुक्तता. आता आपल्याला दुसरं जे प्रकरण शिकायचं आहे, उपयोगिता विश्लेषण. पहिल्या प्रकरणात ज्या पद्धतीने आपण व्हिडिओ पाहिला त्या पद्धतीनेच हे जे दुसरं प्रकरण आहे उपयोगिता विश्लेषण ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. व्यावहारिक दृष्टीने प्रत्येक व्यक्ती उपलब्ध साधनसामग्रीच्या साहाय्याने आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करत असते. खरे तर मनुष्याच्या गरजा या अमर्याद आहेत आणि त्यामुळे सर्व मानवी गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत, परंतु विशिष्ट गरजा एखाद्या निश्चित वेळी पूर्णपणे भागवता येते. उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास म्हणजेच उपयोगिता विश्लेषण. इयत्ता 11वीला आपण उपयोगिता म्हणजे काय हे अभ्यासले होते. तर मग पुन्हा आता आपण उपयोगिता म्हणजे काय या शब्दाचा अर्थ पाहणार आहोत. उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता होय. उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता होय. मग उपयोगिता विश्लेषण पाहत असताना या ठिकाणी आपल्याला महत्तम समाधान प्राप्त करण्यासाठी उपभोक्त्याकडून गरज भागवण्याचे कसे प्रयत्न केले जातात याचे स्पष्टीकरण करायचे आहेत. साधारणपणे उपयोगिता म्हणजे वस्तूची उपयुक्तता होय, परंतु अर्थशास्त्रानुसार उपयोगिता म्हणजे वस्तूमधील गरज पूर्ण करण्याची शक्ती होय. स्टॅनली जिहोन्स यांच्या मते उपयोगितेची व्याख्या आहे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. उदाहरण जर द्यायचं झालं तर या ठिकाणी पहा, आपल्याला असंख्य गरजा असतात. दररोजच्या दैनंदिन जर गरजांचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला कपडे घ्यायचे असतात, आपल्याला अन्न या ठिकाणी ग्रहण करायचं असतं, परंतु ह्या सगळ्या वस्तू करत असताना आपल्याला त्या वस्तूंची जुळवाजुळव करावी लागते. कपडे या ठिकाणी परिधान करायचे म्हणजे कपड्यांची खरेदी केली पाहिजे. दररोज जीवन जगायचे म्हणजे अन्न ग्रहण करायचे म्हणजे या ठिकाणी अन्न कमवण्यासाठी काही ना काहीतरी उद्योगधंदा केला पाहिजे. मग जेव्हा आपले पालक या ठिकाणी दररोज कामावरती जाऊन किंवा महिन्याला या ठिकाणी काही ना काहीतरी उत्पन्न आपल्याला आणून देतात आणि या उत्पन्नापैकी कोणती गरज महत्त्वाची आहे त्या गरजा भागविण्याचा पालक काय करत असतात, प्रयत्न करत असतात. मग अशाच पद्धतीने वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता. आपल्या सभोवताली असे अनेक वस्तू दिसतात, असंख्य वस्तू दिसतात, पण त्यातल्या कोणत्या वस्तू आपल्या गरजा भागवू शकतात? तर अशा वस्तू ज्या वस्तू आपल्याला उपयोगी आहे. उदाहरणार्थ विद्यार्थी म्हणून तुम्हाला इयत्ता 12वीच्या पुस्तकाची उपयोगिता आहे. विद्यार्थी म्हणून आता ऑनलाईन लेक्चर चाललेत म्हणून तुम्हाला मोबाईलची उपयुक्तता आहे. विद्यार्थी म्हणून तुम्हाला वहीची उपयुक्तता आहे. विद्यार्थी म्हणून तुम्हाला पेनाची उपयुक्तता आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला उपयोगिता मिळते. परंतु ज्या वस्तूमध्ये तुम्हाला उपयोगिता नाही अशा वस्तूंकडे तुम्ही डुंकूनही पाहणार नाही. का? तर त्या वस्तू तुम्हाला उपयोगीच्या नाही. मग वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय, अशी उपयोगितेची व्याख्या स्टॅनली जिहोन्स या अर्थशास्त्रज्ञाने केलेली आहे. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष उपयोगिता म्हणजे काय हे पाहिलं. मग प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक व्यक्ती उपलब्ध साधनांच्या साहाय्याने आपल्या गरजा काय करत असते, तर भागविण्याचा प्रयत्न करत असते. खरे तर सर्व मानवी गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकतात का? तर नाही. सर्व मानवी गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाही. तर या गरजा कोणत्या जास्त महत्त्वाच्या आहेत त्या गरजा प्रथमतः भागविण्याचा काय करत असतो, मानव प्रयत्न करत असतो. उपयोगिता विश्लेषणात उपभोक्त्याच्या महत्तम समाधान मिळवण्याच्या वर्तनाचे स्पष्टीकरण केले जाते. मग
उपभोक्त्याचे उपयोगिता विश्लेषण करत असताना या ठिकाणी उपयोगितेची वैशिष्ट्य काय आहेत हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. तर उपयोगितेची वैशिष्ट्य या ठिकाणी आपण पाहतोय, त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे सापेक्ष संकल्पना. पहा, उपयोगिता ही संकल्पना आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये उपयोगितेची वैशिष्ट्य पाहतोय. उपयोगितेची पहिलं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि ते म्हणजे काय आहे, सापेक्ष संकल्पना. या ठिकाणी उपयोगिता ही स्थळ काळाशी संबंधित असते, म्हणजेच काळानुसार आणि स्थळानुसार उपयोगितेत बदल होत असतो. पहिली संकल्पना, पहिलं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहतोय सापेक्ष संकल्पना. उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे. उपयोगिता ही स्थळ आणि काळाशी संबंधित असते किंवा स्थळ आणि काळाशी कालसापेक्ष संकल्पना आहे. ती स्थळानुसार किंवा काळानुसार काय असते तर बदलत जाते. आता ह्याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर उन्हाळ्यात सुती कपड्यांचा तर हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांचा उपयोग जास्त असतो. आता उन्हाळ्यामध्ये सुती कपड्यांचा उपयोग कोणाला जास्त होईल तर मुंबईसारख्या ठिकाणी जास्त उष्णता असते, त्यामुळे या ठिकाणी मुंबईकरांना उन्हाळ्यामध्ये सुती कपड्यांचा उपयोग जास्त होईल. तर हिवाळ्यामध्ये या ठिकाणी जिथे जास्त थंडी असते, उदाहरणार्थ जम्मू काश्मीरसारखा भाग घ्या, त्या जम्मू काश्मीरमध्ये या ठिकाणी लोकरीच्या कपड्यांची उपयोगिता जास्त असते. अजून एक उदाहरण या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहता येईल. दुसरं उदाहरण, समुद्र काठापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूमध्ये जास्त उपयोगिता असते. आता समुद्र काठावरती तुम्ही पाहता वाळू पडून असते, तिचा काय उपयोग आहे का? नाही. पर्यटक येतात, त्या वाळूमध्ये खेळतात आणि निघून जातात. परंतु अशी वाळू ज्या ठिकाणी बांधकाम चालू आहे अशा ठिकाणी जर आणली तर निश्चितपणे त्या वाळूचा वापर करून एखादा इंजिनियर घर बांधू शकतो. म्हणून या ठिकाणी समुद्र काठापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. मग लक्षात आलं, उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे. उपयोगिता ही स्थळ काळाशी संबंधित असते, म्हणजेच काळानुसार स्थळानुसार उपयोगितेत काय होत असतो, बदल होत असतो. आता दुसरं वैशिष्ट्य, उपयोगिता व्यक्तिनिष्ठ संकल्पना. पहा, दुसरं वैशिष्ट्य आपण पाहतोय काय, व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता कशी आहे तर व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. मग एखाद्या वस्तूची उपयोगिता सर्व व्यक्तींसाठी सारखी असते का तर नसते. याचं कारण काय रे तर या ठिकाणी त्याची कारणं काय आहेत तर वेगवेगळी आहेत. उपयोगिता व्यक्तिनिष्ठ संकल्पना काय तर एखाद्या वस्तूची उपयोगिता सर्व व्यक्तींसाठी सारखी नसते, ती व्यक्तीनुसार बदलत असते. कारण लोकांची रुची, पसंती, आवड निवड यामध्ये काय असतो, फरक असतो आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये या ठिकाणी उपयोगिता, त्या वस्तूमधून मिळणारी उपयोगिता ही सारखीच नसेल. उदाहरणार्थ एखाद्याचा स्वभाव, त्याची पसंती, त्याचा व्यवसाय आणि त्या व्यवसायामुळे त्या वस्तूपासून त्याला जी मिळणारी उपयोगिता आहे ती काय असेल, वेगवेगळी असेल. उदाहरणच जर द्यायचं झालं तर या ठिकाणी शिक्षकाचं उदाहरण घ्या. शिक्षकाला या ठिकाणी खडूची उपयोगिता जास्त असते, परंतु तोच खडू एखाद्या शेतकऱ्याला दिला तर त्याची उपयोगिता त्याला असणार आहे का? नाही. शेतकऱ्याला खुरप्याची, खोऱ्याची किंवा या ठिकाणी शेतासाठी लागणारी जी अवजारे आहेत त्याची उपयोगिता जास्त असणार आहे. म्हणजे त्याच्या व्यवसायानुसार त्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे त्या वस्तूंपासून तेव्हा त्याला जास्त उपयोगिता मिळणार आहे. मग या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये जे उदाहरण दिलं आहे की डॉक्टरला स्टेटस्कोपमध्ये उपयोगिता जाणवते, परंतु सर्वसामान्य व्यक्तीला ती जाणवणार आहे का? नाही, ती जाणवणार नाही. म्हणून म्हणलं आहे की उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. एखाद्या वस्तूची उपयोगिता सर्व व्यक्तींसाठी सारखी नसते. एखाद्या वस्तूची उपयोगिता सर्व व्यक्तींसाठी सारखी नसते, ती व्यक्तीनुसार बदलते. कारण काय तर लोकांची रुची, पसंती, आवड निवड यामध्ये काय असतो, फरक असतो आणि त्यामुळे या ठिकाणी काय तर उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. निरक्षर व्यक्तीपेक्षा साक्षर व्यक्तीला पुस्तकाची उपयोगिता काय असते, जास्त असते.
त्यामुळे निरक्षर व्यक्तीला पुस्तक देऊन उपयोग आहे का? नाही. ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येते अशा व्यक्तीला जर तुम्ही पुस्तक दिलं तर निश्चितपणे त्या व्यक्तीला त्याची उपयुक्तता काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणून म्हणले उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. तिसरं या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते नैतिकदृष्ट्या तटस्थ. उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या काय असते? तटस्थ असते. उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार केला जात नाही. आता नैतिकतेचा म्हणजेच काय? तर चांगल्या आणि वाईटाचा विचार केला जात नाही. उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार केला जात नाही. उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते ती कोणतीही गरज भागवू शकते. ती गरज चांगली असो किंवा वाईट असो, नैतिक असो किंवा अनैतिक असो, असा फरक ती करत नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर गृहिणीला भाजी कापण्यासाठी चाकूची उपयोगिता असते, तर मारेकरी एखाद्याला मारण्यासाठी चाकूचा वापर करतो. मग या ठिकाणी भाजी कापणं हे चांगलं आहे, कारण भाजीचा वापर आपण खाण्यासाठी करतो, त्यात काय गैर आहे का? नाही. पण एखादा मारेकरी तशाच पद्धतीचा चाकू काय करतो? एखाद्याला मारण्यासाठी, इजा करण्यासाठी करतो. मग दोन्ही गरजा वेगवेगळ्या आहेत, परंतु एकाच वस्तूचा वापर करून त्या भागविल्या जातात. म्हणून उपयोगिता नैतिकदृष्ट्या कशी असते? तटस्थ असते. तिसरं वैशिष्ट्य आहे नैतिकदृष्ट्या तटस्थ. उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार केला जात नाही. उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते ती कोणतीही गरज भागवू शकते. मग ती उपयोगिता चांगले किंवा वाईट, योग्य अयोग्य, नैतिक अनैतिक अशा कशातही फरक करत नाही. उदाहरण काय दिलं? तर गृहिणीला भाजी कापण्यासाठी चाकूचा उपयोग होतो, तर मारेकरू एखाद्याला मारण्यासाठी, इजा करण्यासाठी तो चाकू काय करतो? वापरतो. चौथं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला पाहता येईल उपयोगिता व उपयुक्तता यात फरक आहे. उपयोगिता आणि उपयुक्तता यात फरक. चौथं वैशिष्ट्य आपण पाहतोय उपयोगिता आणि उपयुक्तता यात फरक. उपयोगिता म्हणजे वस्तूचा या ठिकाणी वस्तूमधील गरज भागविण्याची क्षमता होय. पहा, उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. उपयोगिता म्हणजे वस्तूमधील गरज भागवण्याची क्षमता होय, तर उपयुक्तता म्हणजे वस्तूपासून उपभोक्त्याचे होणारे हित होय. त्या वस्तूपासून उपभोक्त्याचं काय हित होतंय? उपयोगिता व्यक्तीच्या समाधानाची पातळी व्यक्त करते आणि उपयुक्तता वस्तूचे उपभोग मूल्य दर्शवते. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते ती वस्तू उपयुक्त असेलच असे नाही. आता या ठिकाणी दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येते की उपयोगिता. उपयोगिता म्हणजे काय पाहिलं आपण व्याख्येमध्ये? तर वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता होय. मग उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता होय. आता दुसरा शब्द उपयुक्तता म्हणजे काय? तर वस्तूचे उपभोग मूल्य. वस्तूचे उपभोग मूल्य. आता दुधापासून सगळ्यांनाच उपयोगिता मिळते आणि दुधापासून या ठिकाणी उपभोग मूल्यसुद्धा, दूध हे उपयुक्तसुद्धा असते, शरीराला हे काय असते? चांगले असते, म्हणजे त्याचं उपभोग मूल्यसुद्धा चांगले. उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता, तर उपयुक्तता म्हणजे काय? तर वस्तूचे उपभोग मूल्य. आता ह्याचं जर उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर या ठिकाणी दुधामध्ये उपयोगिता आणि उपयुक्तता या दोन्ही गोष्टी आपल्याला जाणवतात, कारण का दूध हे शरीराला काय आहे? तर चांगले आहे. पण व्यसनी व्यक्ती जी आहे तिला दारूमध्ये उपयोगिता या ठिकाणी मिळते, परंतु उपयुक्तता मिळते का? नाही. दारू ही शरीरासाठी काय आहे? तर अपायकारक आहे. मग फरक लक्षात आला? तर उपयोगिता म्हणजे वस्तूमधील गरज भागवण्याची क्षमता, तर उपयुक्तता म्हणजे वस्तूपासून उपभोक्त्याचे होणारे हित. उपयोगिता व्यक्तीच्या समाधानाची पातळी व्यक्त करते आणि उपयुक्तता वस्तूचे
उपयोग मूल्य दर्शवते. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते ती उपयुक्तच असेलच असे नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर धूम्रपान करणाऱ्याला सिगारेटची उपयुक्तता काय असते? जास्त असते. परंतु सिगारेट आरोग्याला काय आहे? हानिकारक असल्यामुळे त्यात उपयुक्तता नसते. जसं तुमच्या पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे की दुधामध्ये उपयोगिता पण आहे आणि उपयुक्तता पण आहे. मात्र दारूमध्ये व्यसनी व्यक्तीला त्या ठिकाणी उपयोगिता मिळते, परंतु या ठिकाणी उपयुक्तता मिळत नाही. कारण दारू ही शरीराला काय आहे? तर या ठिकाणी अपायकारक आहे. म्हणून या ठिकाणी दारूपासून उपयुक्तता मिळत नाही. चौथं या ठिकाणी वैशिष्ट्य आपण पाहिलं, उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. त्यानंतर पाचवं पाहतोय, उपयोगिता व आनंद यात फरक. उपयोगिता व आनंद यात फरक. वस्तूमध्ये उपयोगिता असते. वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळतो असे नाही. उपयोगिता आणि आनंद या दोन्ही संकल्पना कशा आहेत? तर वेगवेगळ्या आहेत. उपयोगिता आणि आनंद या दोन्ही संकल्पना कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी तिचा उपभोग आनंद किंवा सुख देणारा असतोच असे नाही. एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे, ती वस्तू आपल्या शरीराला उपयोगी आहे, परंतु त्यापासून आपल्या शरीराला आनंद मिळेलच असे सांगता येत नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर आजारी व्यक्तीला या ठिकाणी इंजेक्शनची उपयोगिता आहे, परंतु त्याला त्या इंजेक्शनपासून आनंद मिळत नाही. मग पाचवं वैशिष्ट्य आपण पाहतोय, उपयोगिता व आनंद यात फरक. वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळतोच असे नाही. उदाहरण काय दिलं? तर आजारी व्यक्तीला इंजेक्शनमध्ये उपयोगिता असते, कारण का इंजेक्शन दिलं तर त्याचा आजार काय होईल? बरा होईल. पण ते इंजेक्शन घेत असताना त्याला किती वेदना होतात, त्याला किती त्रास होतो, त्याला किती दुःख होतं. म्हणजे त्या ठिकाणी त्याला काय होतं? तर आनंद मिळत नाही, दुःख मिळते. त्यामुळे या ठिकाणी त्याचा आजार निश्चितपणे बरा होईल, पण त्यापासून त्याला आनंद मिळतो का? तर नाही, त्यापासून त्याला आनंद मिळत नाही. सहावं आहे, उपयोगिता व समाधान यातील फरक. सहावं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण पाहतोय, उपयोगिता आणि समाधान यातील फरक. पहा, आता हा फरक पाहत असताना उपयोगिता आणि समाधान जरी परस्परावलंबित संकल्पना असल्या तरी त्यात फरक आहे. उपयोगिता आणि समाधान या परस्परावलंबित संकल्पना जरी असल्या तरी त्याच्यामध्ये काय आहे? फरक आहे. उपयोगिता म्हणजे मानवी गरज भागवण्याची क्षमता, तर समाधान म्हणजे व्यक्तीला होणारी सुखाची या ठिकाणी जाणीव. म्हणजेच काय? उपयोगिता वस्तूशी संबंधित असते, तर समाधान हे व्यक्तीकडून अनुभवले जाते. उपयोगिता आणि समाधान जरी परस्पर संबंधित संकल्पना असल्या तरी त्यात फरक आहे. उपयोगिता म्हणजे मानवी गरज भागवण्याची क्षमता, तर समाधान म्हणजे काय? व्यक्तीला होणारी सुखाची जाणीव. म्हणजेच उपयोगिता वस्तूशी संबंधित असते, तर समाधान हे व्यक्तीकडून अनुभवले जाते. उपयोगिता हे अपेक्षित असे समाधान असते, तर समाधान ही प्रत्यक्ष अनुभूती असते. उदाहरण जर द्यायचं झालं तर या ठिकाणी तहानलेल्या व्यक्तीला एक ग्लास पाणी प्यायला दिले, कारण पाण्यामध्ये तहान भागविण्याची क्षमता असते. पाण्यामध्ये उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे. त्याची उपयोगिता पाण्यामुळे या ठिकाणी काय होते? तर भागली जाते. परंतु त्या ठिकाणी त्याला मिळालेले समाधान हा उपभोगाचा काय आहे? परिणाम आहे. तो पाणी पिल्यानंतर त्याला जर तहान लागली असेल तर निश्चितपणे त्याला काय होणार आहे? समाधान मिळणार आहे. आणि त्या ठिकाणी त्याला तहानच जर लागली नसेल तर त्या ठिकाणी त्याला समाधान मिळेल का? नाही. तो पाणी पिऊनही त्याला समाधान मिळणार नाही. या ठिकाणी उपयोगिता व समाधान यातील फरक. उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हे उपभोगाचा काय आहे? परिणाम आहे. उपयोगिता आणि समाधान परस्पर संबंधित असूनही भिन्न संकल्पना आहेत. उदाहरणार्थ काय सांगितलं? तहानलेली व्यक्ती आहे, तिला एक ग्लास पाणी प्यायला दिलं.
पाण्यामध्ये तहान भागविण्याची क्षमता आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्याला काय होईल, पाणी पिल्यानंतर समाधान मिळेल. पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे आणि जे त्याला समाधान मिळणार आहे तो उपभोगाचा काय आहे, परिणाम आहे. थोडक्यात काय, तर उपयोगिता ही उपभोगाची सुरुवात असते, तर समाधान हा उपभोगाचा काय असतो, अंतिम परिणाम असतो. थोडक्यात उपयोगिता ही उपभोगाची काय असते, सुरुवात असते, तर समाधान हा उपभोगाचा अंतिम परिणाम असतो. 7वं वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. या ठिकाणी उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य. आता उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ती अदृश्य व अमूर्त स्वरूपाची असते. काय आहे, तर उपयोगिता केवळ तात्विक मापन शक्य. उपयोगितेद्वारे काय होतं, केवळ तात्विक मापन शक्य होते. याचं कारण काय, तर उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. मग या ठिकाणी संख्यात्मक किंवा आकडेवारीला तिचं मापन करता येत नाही. उदाहरणार्थ एखादी वस्तू तुम्ही जर खाल्ली तर तुम्ही असं सांगू शकता का, हिला 10 उपयोगिता मिळाली, हिला 20 उपयोगिता मिळाली, असं तुम्ही सांगू शकत नाही. म्हणजेच उपयोगितेचं अंकात्मक मापन तुम्हाला करता येत नाही. परंतु एखादी व्यक्ती अंदाजाने उपयोगितेचं मापन करू शकते. एखादी व्यक्ती सांगू शकते की माझी 100% तहान भागली, मी पूर्णपणे या ठिकाणी तृप्त झाले. उदाहरण जर द्यायचं झालं, जेव्हा तहानलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा त्याला मिळणारे जे समाधान आहे ते कमी अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते. त्याचं कमी अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते. म्हणून उपयोगिता फक्त अनुभवता येते आणि उपयोगिता धनात्मक, शून्य किंवा ऋणात्मक जाणवते. उपयोगिता कशी असते, धनात्मक असते, शून्य असते, ऋणात्मक असते. ऋणात्मक उपयोगितेला नकारात्मक उपयोगिता असेही म्हणतात. ऋणात्मक उपयोगितेला काय म्हणतात, तर या ठिकाणी नकारात्मक उपयोगिता असेही म्हणतात. आपण पाहतो या ठिकाणी उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य. उपयोगिता ही काय आहे, मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ती अदृश्य आणि अमूर्त आहे. तिचे संख्यात्मक आणि अंकामध्ये मापन करता येत नाही, परंतु एखादी व्यक्ती अंदाजाने उपयोगिता मापन करू शकते. मग आता उदाहरण दिलंय, एखादी तहानलेली व्यक्ती घ्या, तिला पाणी प्यायला दिलं, तिला जे समाधान मिळतंय त्याचं प्रमाण कमी अधिक पातळीतून तिची उपयोगिता आपल्याला काय करता येऊ शकते, मोजता येऊ शकते. म्हणून उपयोगिता फक्त अनुभवता येते, म्हणजे तिचं अचूक असं मापन करता येत नाही. परंतु या ठिकाणी उपयोगिता धनात्मक, ऋणात्मक आणि शून्यही असू शकते. ऋणात्मक उपयोगितेलाच या ठिकाणी नकारात्मक उपयोगिता असेही म्हणतात. त्यानंतर आपल्याला 8वं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहायचं आहे, उपयोगिता बहुपर्यायी आहे. एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागवता येऊ शकते. जसे ती वस्तू विविध वापरासाठी या ठिकाणी किंवा विविध वापरासाठी उपयोगी ठरते. उदाहरण जर द्यायचं झालं तर विजेचा वापर विविध व्यक्तींसाठी एकाच वेळी विविध हेतू साध्य करण्यासाठी होतो. पहा, 8वं वैशिष्ट्य आपण पाहतोय, उपयोगिता बहुपर्यायी आहे. उपयोगिता कशी आहे, बहुपर्यायी आहे. वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवरती कशी असते जरी अवलंबून असली तरी या ठिकाणी एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तीची गरज भागवली जाते. ती वस्तू विविध वापरासाठी उपयोगी ठरते. उदाहरणार्थ विजेचं उदाहरण या ठिकाणी घ्यायचं आहे. विजेचा वापर विविध व्यक्तींसाठी आणि एकाच वेळी विविध हेतूसाठी साध्य करण्यासाठी होतो. म्हणून उपयोगिता कशी आहे, बहुपर्यायी आहे. उदाहरण कशाचं घेतलं, विजेचं उदाहरण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. त्यानंतर 9वं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला पाहता येईल, उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आता वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेचा किंवा निकडीचा यावर अवलंबून असते. म्हणजेच वस्तूची उपयोगिता त्या व्यक्तीच्या गरजेची तीव्रता आणि निकड यावर अवलंबून असते. जेवढी गरजेची तीव्रता जास्त तेवढी उपयोगिता तिला काय मिळते,
अधिक मिळते. गरजेची तीव्रता कमी झाल्यास उपयोगिता काय होते? कमी होते. उदाहरण जर द्यायचं झालं, जर भुकेली व्यक्ती आहे, या ठिकाणी भुकेल्या व्यक्तीला या ठिकाणी अन्न समोर ठेवलं तर निश्चितपणे भुकेल्या व्यक्तीला त्या अन्नापासून काय होते? जास्तीत जास्त उपयोगिता मिळते. आणि एखादीला भूक नाही आहे, त्या व्यक्तीसमोर जर अन्न ठेवलं तर या ठिकाणी त्या व्यक्तीला उपयोगिता मिळेल का? तर नाही मिळणार. मग उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, भुकेल्या व्यक्तीसाठी अन्नपदार्थाची उपयोगिता काय असते? जास्त असते. जसजशी त्याची भूक भागत जाते तसतशी त्याची उपयोगिता काय होत जाते? घटत जाते. म्हणजेच या ठिकाणी गरजेच्या तीव्रतेवर उपयोगिता काय असते? तर अवलंबून असते. भुकेलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये भूक नसलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त उपयोगिता जाणवते. जसजशी भुकेल्या व्यक्तीची भूक भागत जाते तसतशी उपयोगिता काय होते? कमी कमी होत जाते. त्यानंतर 10वा आहे उपयोगिता मागणीचा आधार. 10वं वैशिष्ट्य आपण पाहतोय, उपयोगिता मागणीचा आधार. वस्तूमध्ये उपयोगिता असेल तर ती व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करेल. आणि जर व्यक्तीला त्या वस्तूपासून उपयोगिताच नसेल तर व्यक्ती त्या वस्तूची मागणी करणार नाही. म्हणजेच काय? व्यक्ती ज्या वस्तूपासून स्वतःला उपयोगिता मिळेल अशाच वस्तूची काय करत असते? मागणी करत असते. उदाहरणार्थ, आपण जर आजारी नसू तर त्या ठिकाणी औषधं खरेदी करू का? नाही करणार. पण जर आपण आजारी पडलो तर आपण काय करतो? औषधं खरेदी करतो. म्हणजे त्यावेळेस औषधातून आपल्याला उपयोगिता जास्तीत जास्त मिळू शकते आणि आपण बरे होऊ शकतो हे आपल्याला माहिती असते. म्हणजेच आजारी व्यक्तीला औषधांमध्ये उपयोगिता जाणवते म्हणून ती औषधाची काय करते? मागणी करते. अजून एखादं उदाहरण या ठिकाणी पाहता येईल, विद्यार्थ्याला पेनची जास्त गरज असते म्हणून तो पेनची मागणी करतो. म्हणजेच विद्यार्थ्याची पेनमध्ये जास्त उपयोगिता असते. विद्यार्थ्याला पेनची गरज आहे आणि म्हणून त्याला पेनची जास्त उपयोगिता असते. एखादा अशिक्षित व्यक्ती असेल तर त्यामध्ये त्याला उपयोगिता नसल्यामुळे तो त्या वस्तूची किंवा त्या पेनची मागणीसुद्धा करणार नाही. पहा, आपण या ठिकाणी आत्तापर्यंत उपयोगितेची 10 वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहिलेले आहे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य काय आहे? उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना. म्हणजेच ती स्थळ काळाशी या ठिकाणी काय असते? तर संबंधित असते. स्थळ काळानुसार ती काय करत असते? तर बदलत असते. दुसरं म्हणजे व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना असते. म्हणजेच ती व्यक्तीनुसार बदलते. कारण प्रत्येक व्यक्ती ही स्वभावानुसार, आवड निवड, अभिरुची, पसंतीक्रम, व्यवसाय यानुसार काय असते? प्रत्येक व्यक्तीमध्ये फरक असतो. त्यामुळे त्याची उपयोगितासुद्धा काय असते? वेगवेगळी असते. तिसरं म्हणजे काय? तर नैतिकदृष्ट्या तटस्थ. उपयोगिता नैतिकतेचा विचार करत नाही. योग्य काय अयोग्य काय याचा विचार करत नाही. याच्यासाठी आपण उदाहरण कोणतं पाहिलं होतं? तर सुरीचा वापर एखादी गृहिणी भाजी कापण्यासाठी करते आणि तशाच प्रकारची सुरी एखादा मारेकरू दुसऱ्याला मारण्यासाठी किंवा इजा पोचवण्यासाठी करतो. म्हणून नैतिकदृष्ट्या तटस्थ उपयोगिता नैतिकतेचा विचार करत नाही. चौथं म्हणजे उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. उपयोगिता व उपयुक्तता यात फरक असतो. म्हणजेच काय? तर उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता. तर उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपभोग मूल्य. यासाठी आपण दुधाचं उदाहरण या ठिकाणी घेतलंय किंवा दारूचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. दूध जर पिलात तर निश्चितपणे त्यातनं तुम्हाला उपयोगिता पण मिळेल आणि उपयुक्तता पण मिळेल. पण दारू जर पिलात तर त्यातनं फक्त काय मिळणार आहे? व्यसनी व्यक्तीला त्या ठिकाणी काय मिळेल? उपयोगिता मिळेल. उपयुक्तता मिळेल का? नाही. म्हणजेच उपभोग मूल्य मिळणार नाही. म्हणून चौथं वैशिष्ट्य आहे उपयोगिता व उपयुक्तता यात फरक आहे. त्यानंतर 5वं उपयोगिता व आनंद यात फरक. वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळेलच असे म्हणता येणार नाही. उदाहरण, आजारी व्यक्तीला या ठिकाणी
औषधांमध्ये उपयुक्तता आहे, इंजेक्शनमध्ये उपयोगिता आहे, पण औषध खाताना किंवा इंजेक्शन घेताना त्यातनं त्याला आनंद मिळतोच असे नाही, तर त्या ठिकाणी त्याला दुःख यातनाही इंजेक्शन घेताना सहन कराव्या लागतात. त्यानंतर 6वं काय आहे? उपयोगिता व समाधान यातील फरक. उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हा उपभोगाचा काय आहे? परिणाम आहे. उपयोगिता आणि समाधान ह्या परस्पर विरोधी संबंधित असूनही त्या भिन्न संकल्पना आहेत, म्हणजे परस्पर विरोधी आहेत. ताणलेल्या व्यक्तीला उदाहरण घेतलं आपण, ताणलेली व्यक्ती आहे, त्याला जर ग्लासभर पाणी दिले तर पाण्यामध्ये ताण भागवण्याची क्षमता आहे, परंतु या ठिकाणी पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचं कारण आहे आणि मिळालेलं समाधान हा उपभोगाचा काय आहे? परिणाम आहे. त्यानंतर 7वं पाहिलं होतं उपयोगितेचे केवळ तात्विक मापन. कारण काय? तर उपयोगिता कशी आहे? मानसशास्त्रीय संकल्पना आहे, अदृश्य आणि अमूर्त संकल्पना आहे, तिचं मापन करता येत नाही, म्हणजे ती संख्यात्मक आकडेवारीमध्ये व्यक्त करता येत नाही. फक्त जेव्हा ताणलेल्या व्यक्तीला पाणी प्यायला दिले तर फक्त ती समाधानाची पातळी कमी अधिक उपयोगितेमध्ये दाखवू शकते, म्हणजे मला जास्त समाधान मिळालं, मला कमी समाधान मिळालं अशा पद्धतीने सांगू शकते. या ठिकाणी उपयोगिता धनात्मक, ऋणात्मक आणि शून्यही असू शकते. ऋणात्मक उपयोगिता ही कशी असते? तर नकारात्मक उपयोगिता म्हणूनही असेही तिला म्हणतात. त्यानंतर 8वं काय आहे? उपयोगिता बहुपर्यायी आहे. एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींना त्या ठिकाणी व्यक्तींची जर गरज भागवली जात असेल, उपयोगिता बहुपर्यायी काय आहे? तर एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागवली जाते. उदाहरण काय? तर लाईट घ्या. एक लाईट आहे आणि त्या विजेपासून विविध व्यक्तीसाठी एकाच वेळी विविध हेतू साध्य करता येऊ शकतात, म्हणून या ठिकाणी उपयोगिता काय आहे? बहुपर्यायी आहे. 9वं काय आहे? उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीची गरज किती आहे त्या गरजेवर तिची उपयोगिता अवलंबून असते. उदाहरण काय? तर भुकेली एखादी व्यक्ती आहे, तिच्यासमोर जर अन्न ठेवलं तर निश्चितपणे त्या अन्नापासून तिला जास्त उपयोगिता मिळू शकते, पण जर एखादी व्यक्ती भुकेली नाही आणि तिच्यासमोर जर अन्न ठेवलं तर त्या अन्नापासून तिला जास्त उपयोगिता मिळणार नाही, कारण तिची गरज काय आहे? जास्त भूक असेल तर उपयोगितेची तीव्रता त्या ठिकाणी जास्त असेल, अन्नापासून तिला जास्त उपयोगिता मिळेल, आणि तिला जर भूक नसेल तर ती कमी मिळेल. त्यानंतर सगळ्यात शेवटचं उपयोगिता मागणीचा आधार. वस्तूमध्ये उपयोगिता असेल तर ती व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करेल. म्हणजेच या ठिकाणी आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते म्हणून ती औषधाची मागणी करते, आणि जर एखादी व्यक्ती आजारी नसेल तर ती या ठिकाणी औषधाची मागणी करेल का? तर नाही करणार. म्हणून उपयोगिता मागणीचा आधार असते. उपयोगिता मागणीचा आधार असते. अशा पद्धतीने ही 10 वैशिष्ट्ये आपण प्रकरण क्रमांक 2 उपयोगिता विश्लेषण या प्रकरणामध्ये अभ्यासलेली आहे. उपयोगितेचे प्रकार हा जो घटक आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.